आज आपण बघणार आहोत की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं, इन्व्हेस्टमेंट केली का पाहिजे, त्याला इम्पॉर्टन्स एवढा का दिला जात आहे. तर हेच आपण सिंपल लँग्वेजमध्ये बघणार आहोत. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखादी व्हॅल्युएबल गोष्ट जेव्हा तुम्ही खरेदी करताय, त्याचा परतावा तुम्हाला भविष्यात खूप चांगल्या प्रकारे मिळतो. त्यालाच आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट. एक एक्झाम्पल घेऊया. समजा तुमच्याकडे खूप छान स्किल आहे आणि ती स्किल तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी अप्लाय करत आहात आणि त्यातून तुम्हाला पर मंथ सॅलरी मिळते. तर ती सॅलरी तुम्हाला ₹1,00,000 मिळत आहे. ओके. आता जेव्हा तुम्ही तुमची स्किल थांबवताय, तुमचा जॉब थांबवताय, तर तुमचं ते इन्कम देखील थांबलं जातं. दुसरं एक्झाम्पल घेऊया. समजा तुमचा जॉब चालू आहे आणि जॉब करत करत तुम्ही पैसे साईडला साठवून ठेवलेले आहात आणि त्यातून तुम्ही एक छानसा छोटासा फ्लॅट घेतलेला आहे. समजा तो फ्लॅट 1,00,00,000चा आहे. आणि तो फ्लॅट तुम्ही आता रेंटने दिलेला आहात आणि ते प्रत्येक महिन्याला तुम्हाला रेंटल इन्कम तिथून 20,000 ते 30,000 मिळत आहे. ओके. आता जे रेंटल इन्कम तुम्हाला 20,000 ते 30,000 न चुकता तुमच्या खिशात येत आहेत, तिथं तुम्हाला कोणत्याही स्किलची गरज नाही. तुम्हाला तिथं कोणत्याही एक्स्ट्रा जॉब करायची गरज नाही. तर यालाच आपण म्हणतो गुंतवणूक करणे. म्हणजे मनी मेक्स मनी ही प्रोसेस चालू झालेली आहे. ठीक. म्हणजे आपण पैसे साठवले, त्याला गुंतवले फ्लॅटमध्ये आणि त्या फ्लॅटमधून आपण काय केलं, प्रत्येक महिन्याला एक रेंटल इन्कम सोर्स जनरेट केला आणि तिथून प्रत्येक महिन्याला 20,000 ते 30,000 कंटिन्युअसली यायला लागले. तर ह्यालाच आपण म्हणतो गुंतवणे. अशा ठिकाणी गुंतवणे जे तुम्हाला आयुष्यभर काही ना काहीतरी रिटर्न्स देतील. तर हा मनी मेक्स मनी हा जो फॉर्म्युला आहे, हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जितक्या लवकर चालू कराल तितकं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणं, गुंतवणूक करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट मानली जात आहे.